आज पुण्यामध्ये राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम आहे। राहुल गांधी आज पुण्यात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतील। आजच्या कार्यक्रमाची काँग्रेस नेत्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींचं छात्रों की गूंज हे कॅम्पेन आता सुरू झालेलं आहे। कार्यक्रमाच्या ठिकाणी रजिस्ट्रेशन बॉक्सही ठेवण्यात आलेला आहे। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिलं जाणार आहे। आज खरं तर सायंकाळी 4:30 ते 9:30 या कालावधीमध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम जो आहे तो पुण्यात होणार आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव यांच्याकडून। लक्ष्मण, आपण पाहतोय आज खरं तर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने मुलींची उपस्थिती, विद्यार्थिनींची उपस्थिती या ठिकाणी असणार असं म्हटलं जात आहे। काय अपडेट या संदर्भात? सेजल, निश्चितच काँग्रेसचे नेते राहुल गांधी छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज पुणे दौऱ्यावरती आहे। साधारण सायंकाळी 5 वाजता AISMS या महाविद्यालयाच्या मैदानावरती हा कार्यक्रम होणार आहे। साधारण 25,000 विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवणार आहेत असं काँग्रेसच्या वतीने सांगण्यात येत आहे। आणि अगदी जय्यत तयारी जी आहे ती सध्या काँग्रेसच्या वतीने या मैदानात करण्यात आलेली आहे। अगदी पॅन्डॉल उभारण्यात आलेला आहे, सुसज्ज असं व्यासपीठ तयार करण्यात आले। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसाठी अगदी आसन व्यवस्था सुद्धा व्यासपीठाच्या डाव्या बाजूला करण्यात आलेली आहे, तर विद्यार्थिनींसाठी समोर आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे एकीकडे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक वेगळी व्यवस्था करण्यात आली। रजिस्ट्रेशन बॉक्स असेल किंवा वेगवेगळी आसन व्यवस्था, त्याचबरोबर ती जवळपास 4 स्क्रीन जे आहे त्या सध्या या मैदानावरती लावण्यात आलेल्या आहेत। अगदी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी राहुल गांधी यांना ऐकण्यासाठी येणार आहेत। खरं तर सावित्रीमाईची पवित्र भूमी म्हणून पुणे नगरीला पाहिलं जातं, त्यामुळे कुठेतरी या मुलींच्या संवाद साधत त्यांच्यामध्ये विचारांचं जे रोपण आहे ते करण्यासाठी राहुल गांधी या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे काँग्रेसचे बडे नेते राज्यातले अगदी गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये अगदी ठाण मांडून बसले होते आणि जय्यत तयारी, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांशी जाऊन त्यांच्याशी संवाद साधणं आणि त्यांना या कार्यक्रमामध्ये आमंत्रित करणं, बोलणं हे तितकंच महत्त्वाचं होतं। त्यामुळे मोठ्या संख्येने प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळणार आहे काँग्रेस। अगदी धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी।